डन. नमस्कार, मी सौरभ करडे. आज आपण सारेजण या माध्यमातून भेटतोय. ज्ञान सूर्य उवाच नावाचा एक अतिशय छान कार्यक्रम मागचे काही दिवस मी पाहत होतो आणि मला या कार्यक्रमामध्ये लाईव्ह येण्याची संधी मिळालेली आहे, तुमच्या समोर यायची संधी मिळालेली आहे. आजचा अतिशय पवित्र आणि या देशाच्या दिवस म्हणजे आज महाराष्ट्र दिन, आज 1 मे आणि कामगार दिन, आणि अनेक शिवभक्त हा दिवस दुर्ग दिन म्हणूनही साजरा करतात. या अशा एका विलक्षण दिवशी आपण सारेजण एकमेकांना भेटतोय. माझा जो विषय भारताचा रक्षक महाराष्ट्र अशा पद्धतीचा हा विषय मला दिलेला आहे. खर तर हा विषय मी मागची 10-12 वर्ष झाली महाराष्ट्राच्या नव्हे देशाच्या अनेक भागांमध्ये, अनेक गावागावांमध्ये, खेड्याखेड्यांमध्ये मी मांडलेला आहे. हा एका 15 मिनिटं ते 20 मिनिटाच्या लाईव्हचा विषय नसून एका व्याख्यान मालेचा विषय आहे. पण तरी सुद्धा आज ज्ञान सूर्य उवाच या माध्यमातून आपण सारेजण एकत्र भेटलेले आहोत. मला फार आनंद होतोय. असं म्हणतात, काळ्या छातीवरी कोरली अभिमानाची लेणी, पोलादी मनगटे खेळती खेळ जीव घेणी. अशा पद्धतीचं वर्णन जे केलेलं आहे ते वर्णन तंतोतंत ज्या ठिकाणी लागू होतं, तशी आपली माणसं कुठली आहेत? ती आपल्या महाराष्ट्रातली आहेत. तुम्ही सारेजण बघणारे आज बघत असाल की अतिशय भयंकर सावट आज आपल्या महाराष्ट्रावरती आलेले, पुऱ्या देशावर आलंय. आणि विशेषतः आज तर आत्ता पाऊस चालू आहे, तुफान, आणि त्यात कोरोना. पण तरी सुद्धा आपला मराठी माणूस आज काय पद्धतीने या साऱ्याला तोंड देतोय. भीती ना आम्हा तुझी मुळी ही गडगडणाऱ्या नभा, आणि आसमानाच्या सुलतानीला जबाब देते जिभा. सह्याद्रीचा सिंह गरजतो शिवशंभू राजा, आणि दरी दरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा. आज महाराष्ट्र दिनाच्या दिवशी सुद्धा आज आपला लढवय्या असलेला महाराष्ट्र, आणि त्या महाराष्ट्रातली आपण सारी मराठी माणसं, आपण सारे महाराष्ट्रीय बांधव भावंड आज सुद्धा एका आसमानी संकटाशी झुंजतो आहोत, त्याला तोंड देत आहोत. आपला महाराष्ट्र असा पहिल्यापासून लढवय्या आहे. फार अगदी तुम्हाला सांगतो, या सगळ्या लढवय्येपणामध्ये सगळ्यात अग्रस्थानी, सगळ्यात प्रथम ज्यांचं नाव घेतलं जातं ते म्हणजे आमचे छत्रपती शिवाजी महाराज. ज्यावेळी या देशावरती परमुलखातून, परराज्यातून परकीय आक्रमक खैबर खिंड ओलांडून आलेले होते, अनेक बाजूंनी आलेले होते, काही समुद्र मार्गे आलेले होते. अशा वेळी ह्या देशामध्ये असलेल्या, या देशातल्या काही सत्ता ह्या त्यांनी त्यांचा पराभव केला. काही कपट नीतीने, काही राजकारण करून ताब्यात घेतल्या आणि स्वतःची राज्य स्थापन केली. परक्या देशातली परकी लोक ह्या देशामध्ये येऊन, आपल्या भारत देशामध्ये येऊन स्वतःची राजवट स्थापन करून अन्याय, अत्याचार आणि प्रचंड प्रमाणात जुलूम करू लागले. पण अशा वेळी या देशातला, या आपल्या महाराष्ट्रातला, या आपल्या मराठी मातीतला, या आपल्या सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यातला एक तेजपुंज तेजस्वी युवक त्या ठिकाणी उठला, आणि त्या युवकाने, तेजस्वी मुलाने रायरेश्वर नावाचं एक ठिकाण आहे, त्या रायरेश्वरच्या मंदिरामध्ये स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली. आणि त्यानंतर आसपासच्या गावांमध्ये, आसपासच्या संपूर्ण सह्याद्रीच्या परिसरामध्ये सोबतीला असलेली मावळी मंडळी घेऊन, सोबतीला असलेली सगळी तरुण मंडळी घेऊन, मुलं घेऊन एक प्रकारे बंड केलं.
ते बंड आदिलशाह, निजामशाह, कुतुबशाह, बरीदशाह, इंग्रज, डच, पोर्तुगीज, फ्रेंच, अरब, सिद्धी, मोगल यांच्या विरुद्ध होतं. आणि याच महाराष्ट्राने पुन्हा एकदा क्रांतीची ज्वाला पेटवली या देशासाठी. या देशावर आलेले आक्रमक हकलून देण्यासाठी त्या मुलानं बंड केलं. त्या मुलाचं नाव छत्रपती शिवाजीराजे भोसले, म्हणजेच आपले पुण्यश्लोक छत्रपती शिवाजी महाराज. छत्रपतींचा इतिहास तुम्हाला प्रत्येकाला माहिती आहे. साध्या आणि सोप्या भाषेत वर्णन करायचं झालं तर आपण महाराष्ट्र बांधव सारेजण आणि आपल्या राजा म्हणजे शिवाजी राजांची जी भगवी पताका ती या देशाची अभिमानानं पुन्हा एकदा फडकायला सुरुवात झाली. हे साध्या सोप्या भाषेत वर्णन आहे. हर 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 महादेव हा घोष नभी दुमदुमला रे, भर 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 वीर मराठा रणांगणावर शिरला रे, थर 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 शत्रू भीतीने थरथरला रे, सप 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 वार तयाला तलवारीचा बसला रे, आणि फडफड फडफड भगवा झेंडा आसमानाला भिडला रे, आसमानाला भिडला रे. अशा पद्धतीनं ते स्वराज्य निर्माण झालं. ज्यावेळी या देशामध्ये परक्यांच्या सत्ता आमच्यावरती राज्य करत होत्या त्यावेळी या भूमीचा कोणीतरी सुपुत्र, या भारत मातेचा पुत्र याच महाराष्ट्रामध्ये, याच मराठी मातीमध्ये बंड करतो आणि 32 मण सोन्याचं सुवर्ण सिंहासन, 350 किल्ले, 18 कारखाने, अष्टप्रधान मंडळ आणि शिवाय पायदळ, घोडदळ, वेगवेगळ्या संस्था, अशा पद्धतीचं एक न्यायाचं, समतेचं, नीतीचं हिंदवी स्वराज्य निर्माण करतो. या महाराष्ट्राच्या मातीने भारत भूमीला, भारत मातेला दिलेलं हे जे योगदान आहे शिवाजी महाराजांच्या रूपाने, तुम्ही बघा पुढचा काळ. म्हणजे खरं तर हा विषय फार वेगळा आहे. भारत भूमीचा रक्षक कसा काळ पुढे जातो वेगात, पण महाराष्ट्राने मात्र भूमिका पहिल्यापासून जी बजावली ती तशीच राहिली. परक्या आक्रमकांविरुद्ध शिवाजीराजे छातीचा कोट करून उभे राहिले. त्यांच्या निधनानंतर ज्यावेळी औरंगजेब बादशाह या ठिकाणी आला त्यावेळी छत्रपती शिवाजीराजांचे पुत्र धर्मवीर संभाजी महाराज लढले. त्यांच्या सोबतीला आपली सगळी मराठी मंडळी, मावळे मंडळी, संभाजीराजांनी बलिदान दिलं. त्यानंतर आपलं हिंदवी स्वराज्य त्या औरंगजेबाविरुद्ध अनेक वर्ष लढत होतं. ती प्रेरणा आपल्या या मराठी मातीची आहे. या सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात वाहणाऱ्या आमच्या नद्या आणि त्या नद्यांच्या काठावर बसलेली आमची 12 मावळं, 36 तेरं, या मावळांच्या काठावरती जी गावं होती ना, ती गावांमधले जे आमचे तरुण युवक, त्यांना आम्ही मावळे म्हणायचो. हे सगळे आपल्या महाराष्ट्राच्या मातीतले. कोकण भूमी, सह्याद्रीचं पठार, दख्खनचा भाग, उत्तरचा भाग, आपल्या महाराष्ट्राचा पसरलेला हा जो भूभाग आहे, या साऱ्या भूभागातली ही मंडळी अशी चिवट होती, कणखर होती, राकट होती, रांगडी होती, जिद्दी होती, हिमती होती. आपण सारेजण त्यांचे वारसदार आहोत. औरंगजेबाविरुद्ध संभाजी महाराजांनी लढा दिला. त्याच्या पुढे आम्ही लढलो. तब्बल 25 वर्ष लढा चालला. पण या भारत मातेमध्ये असलेलं आपलं न्यायाचं, नीतीचं राज्य आम्ही संपू दिलं नाही. औरंगजेब संपला. काळाच्या ओघामध्ये तुम्ही पुढे बघा, आपला देश पारतंत्र्यात गेला आणि इंग्रजांचं राज्य आमच्यावरती आलं. इंग्रजांचं राज्य आमच्यावरती आलं आणि आम्ही इंग्रजांच्या पारतंत्र्यात पडलो. मला खरं तर इथं एक गोष्ट लाजिरवाणी आहे, पण ती सांगावीशी वाटते. त्यातनं आपण बोध घेऊ शकतो की आपल्या प्रत्येकाच्या घराघरात आज या महाराष्ट्राच्या घराघरामध्ये, कुटुंबांमध्ये, प्रत्येक कुटुंबाच्या घरातल्या भिंतीवरती शिवाजी महाराजांचा फोटो असतो. आणि हे वास्तव आहे. ही परिस्थिती नसून वस्तुस्थिती आहे. प्रत्येक कुटुंबात असतो आणि जास्तीत जास्त करून तो फोटो शिवराज्याभिषेकाचा असतो. हे तर तुम्हाला माहित असेल. ते शिवराज्याभिषेकाच्या फोटोमध्ये काय असतं? शिवाजी महाराज सिंहासनावर बसले, सारी मंडळी थांबलेली आहे आणि एक इंग्रज, तो हेनरी ॲक्झेंडेंट, तो स्वतःची टोपी काढून असा शिवाजी महाराजांसमोर झुकलाय, शिवाजी महाराजांना मुजरा करतोय. अशा पद्धतीचं ते चित्र असतं शिवराज्याभिषेकाचं. आणि खाली काय लिहिलं असतं? झुकल्या वाकल्या गर्विष्ठ माना या शिवमंदिरी. तुम्ही विचार करा, मी का बोललो ही गोष्ट, हा मुद्दा, की जे इंग्रज आमच्या शिवाजीराजांसमोर झुकले होते, असं काय घडलं या महाराष्ट्राच्या मातीत, असं काय घडलं या भारतभूमीमध्ये की काही वर्षातच त्याच इंग्रजांनी आमच्यावर राज्य करायला सुरुवात केली. किती दुर्दैवाचा भाग आहे हा, किती दुर्दैवाचा भाग आहे. पण अशाही परिस्थितीत
ह्या इंग्रजांचं राज्य आमच्यावरती असताना 1857चं स्वातंत्र्य समर भडकलं, ते बंड पेटलं. तिचं वर्णन फार सुंदर केलेलं आहे. रणी राष्ट्र स्वातंत्र्य युद्धासी फेले, मरे बाप बेटे लढायासी आले. किती भिन्न रूपे, किती भंग होतो, तरी राम अंती जयालाची देतो. अशा पद्धतीने लढले. मंगल पांडेनी ती ठिणगी पेटवली आणि मग ते नानासाहेब, झाशीची राणी वगैरे ती सारी मंडळी त्या ठिकाणी होती. त्यांच्यामध्ये मराठी माणूस अग्रेसर होता. म्हणून मग इंग्रजांनी त्याच्यावरती काही अभ्यास कमिटी बसवली आणि त्याच्यानंतर त्यांना समजलं की ह्या साऱ्यांची जी प्रेरणा आहे ना ती महाराष्ट्रात आहे, ती महाराष्ट्रातल्या किल्ल्यांवर आहे, ती त्या छत्रपती शिवाजी महाराजांवर आहे. आणि त्याच्यानंतर आमच्यावरती राज्य करणाऱ्या इंग्रज शासनाने आमचे किल्ले पाडायला घेतले. शिवाजी महाराजांविषयी जे जे साहित्य असेल किंवा जे जे स्फूर्तिदायक असेल त्याच्यावरती बंदी घालायला सुरुवात केली. परक्या देशातल्या लोकांनी ओळखलं होतं की या भारत देशामध्ये लढवय्या कोण असेल ते म्हणजे ही मराठी माणसं आहेत, हा महाराष्ट्र आहे. संपूर्ण भारत ताब्यात घेण्याआधी इंग्रजांना शेवटची लढाई लढावी लागली ती सुद्धा आम्हा मराठ्यांबरोबर. आपण लढवय्ये, या महाराष्ट्राच्या मातीचा गुण आहे तो. पण पुन्हा इंग्रजांनी ते बंड थंड केल्यानंतर, ते स्वातंत्र्य समर जे आपलं होतं ते त्यांनी थांबवल्यानंतर पुन्हा अंधार पसरला या भारत मातेच्या पायातल्या बेड्या अधिकाधिक आवळल्या गेल्या. कोण वाचवेल तिला ह्या परक्या इंग्रजांकडनं? मूळवर इंग्रज, पण कपट नीतीच्या साह्याने त्यांनी आमचा देश गिळला होता. आणि अशा वेळी पुन्हा एक ज्वाला भडकली आणि ती सुद्धा आपल्या महाराष्ट्रातनच. वासुदेव बळवंत फडक्यांनी उठाव केला. इंग्रज थरथर थरथर कापले. भारत मातेला काहीसा आशेचा किरण दिसला. पण वासुदेव बळवंत फडक्यांनाही त्यानंतर त्यांनी तुरुंगवासामध्ये पाठवलं. वासुदेव बळवंत फडके त्या ठिकाणी मातृभूमीसाठी काम करून आपल्या महाराष्ट्रातल्या मातीतले जिगर दाखवली, जिद्द दाखवली. पुन्हा काय? पुन्हा प्रश्न. इंग्रज आम्हाला लाथा घालताय, आमचा देश पारतंत्र्यात आहे, अन्याय चाललाय, अत्याचार चाललाय. आणि अशा वेळी या आसपासच्या परिसरामध्ये जशी आता कोरोनाची साथ पसरलेली आहे तशी प्लेगची साथ पसरली आणि त्या प्लेगनी भयंकर थैमान घातलं. त्या प्लेग पेक्षाही भयंकर होता, त्या प्लेग वरती जो अधिकारी नेमला होता तो रँड. आणि या इंग्रजांनी, या रँडनी आमच्या भारत मातेवर, आमच्या भारतीय सर्व नागरिकांवरती प्रचंड अत्याचार केले. तो पूर्ण विषय वेगळा आहे, ती एक कथामाला आहे चाफेकर बंधूंवरची. पण काय झालं? पुन्हा एकदा साऱ्या देशामध्ये आम्ही अन्यायात, अत्याचारामध्ये सापडलेलो असताना या महाराष्ट्रातच वणवा भडकला. 22 जूनच्या दिवशी या पुण्यामध्ये ही चाफेकर कुटुंबातली 3 भावंड चतुश्रुंगी देवीच्या पाया पडली आणि खाली त्या गणेश खिंडीमध्ये जाऊन त्यांनी त्या रँडच्या छाताळावरती गोळ्या घातल्या. आणि भारत मातेवरती अन्याय करणारा, भारतीय नागरिकांवर अत्याचार करणारा एक जुलमी इंग्रज अधिकारी आमच्या महाराष्ट्राच्या सुपुत्रांनी त्या गणेश खिंडीमध्ये छाताळावरती गोळ्या वाजवून ठार करून टाकला. क्रांतिकारकांची जन्मभूमी आहे. शिवाजी महाराजांपासून आलेली प्रेरणा. फार सुंदर वाक्य आहे चाफेकर बंधूंचं. काय बोलले ते तिथं? चतुश्रुंगी मातेचा आशीर्वाद घेताना, आई अंबे जगदंबे जातो सत्कर्मी जय दे, रिपू दमनाचा आई भवानी आम्हाला वर दे. आम्हा नाही तुझं वाचोनी कोण जगी आसरा, पुण्य पुरातन धर्म बुडवला रँडने सारा. त्या माराया अविचाराया शौर्य धैर्य तू दे ग अंबाबाई दे, रिपू दमनाचा आई भवानी आम्हाला वर दे, आम्हाला वर दे. ते आमच्या देशावर, आमच्या लोकांवरती अन्याय अत्याचार करणाऱ्या या शत्रूला मारण्यासाठी बळ दे, ताकद दे, त्याचा वर आम्हाला दे, असा आशीर्वाद दे. चाफेकर बंधू, चाफेकरांना इंग्रजांनी फाशीची शिक्षा सुनावली. पूर्ण देश रडत होता त्या रात्री. पूर्ण देश रडत होता. भारत मातेच्या डोळ्यामध्ये पाणी आलं असेल की या महाराष्ट्रातले माझे कितीतरी सुपुत्र माझ्यासाठी एवढे कष्ट करताय. आणि त्या रात्री सारा देश रडत असताना याच महाराष्ट्राच्या नाशिकच्या एका घरामध्ये एक तेजस्वी बालक अष्टभुजेच्या मूर्तीसमोर, जगदंबेच्या मूर्तीसमोर त्या ठिकाणी उभा होता.
आणि त्यानं प्रतिज्ञा घेतली, त्याने शब्द वापरले, प्रार्थना केली, हात जोडले, म्हटले, हे अष्टभुजा जगदंबा भवानी माते, चाफेकर बंधू गेले म्हणून सारा देश रडत असेल, पण मी रडणार नाही. म्हणून सारा देश दुःखात बुडाला असेल, पण मी दुःखी होणार नाही. मी चाफेकरांप्रमाणे सशस्त्र क्रांतीचा सितुवारू मारिता मारिता मरे तो झुंजे. यात जर यशस्वी झालो तर शिवरायांप्रमाणे तुझ्या मस्तकी स्वातंत्र्याचा अभिषेक करील, आणि जर अयशस्वी झालो तर चाफेकर बंधूंप्रमाणे फासावरती जाईल. पण मी या इंग्रजांना पायदळी तुडवे. भारत माते, मी या तुझ्यावर आलेलं हे इंग्रजांचं सावट हाकलून दे. कोण होता हा युवक? कोण होतं हे तेज? कोण होतं हे तप? कोण होतं हे तत्व? त्यांचं नाव विनायक दामोदर सावरकर. सावरकर होते. पुन्हा एकदा महाराष्ट्र. आणि त्याच वेळी लोकमान्य टिळक होते. महाराष्ट्राने क्रांतीची किती बीज या ठिकाणी दिलेले लोकमान्य बाळ गंगाधर टिळक. भारतीय असंतोषाचा जनक ज्यांना म्हटलं जायचं, संपूर्ण देशामध्ये इंग्रजांविरुद्ध असंतोष निर्माण करणारा एक महान लढवय्या आमचा नेता म्हणजे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक. तेल्या तांबोळ्यांचे पुढारी म्हणायचे त्यांना. शांत सागरा जवळी जाऊन वडवा मीची ओळख सांगून, सत्कर्माच्या अखंड लाटा उसळत मी ठेवीन, मी नवयुग निर्मीन, मी नवयुग निर्मीन. याप्रमाणे लोकमान्य टिळकांनी काम केलं. ही महाराष्ट्राची माती देशाला दिशा देत होती, अशी पहिल्यापासून देशाचं रक्षण करत होती. पंजाबच्या क्रांतिकारकांच्या मदतीला आमच्या महाराष्ट्रातनं राजगुरू गेलेले आहेत, सावरकर आहेत. कितीतरी नावं या महाराष्ट्रातली आहेत जी या भारत भूमीसाठी लढलेली आहेत. त्याच्यानंतर इंग्रजांच्या वेळेनंतर आजपर्यंत सुद्धा आपली महाराष्ट्रातली माती आणि आपली महाराष्ट्रातली माणसं या देशाचं रक्षण करण्यामध्ये आघाडीवर आहे. राजकीय नेते असतील, आज संयुक्त महाराष्ट्र आमचे हुतात्मे आहेत. त्या संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यामध्ये असलेले, चळवळीमध्ये असलेले आमचे प्रबोधनकार ठाकरे असतील, त्याच्यानंतर आचार्य आत्रे असतील, सेनापती तात्या बापट असतील, कितीतरी नावं घेता येतील. आणि ह्या असंख्य मंडळींनी या देशासाठी, या महाराष्ट्रासाठी, या महाराष्ट्र मातीसाठी जो त्याग केलाय, जे योगदान दिलंय, जे बलिदान दिलंय, ते असामान्य आहे. तुम्ही बघा, भारत भूमीवरती अतिरेकी हल्ला ज्यावेळी आला 26/11चा, त्यावेळी त्या 26/11च्या त्या कसाब वगैरेंच्या हल्ल्यामध्ये आमच्या महाराष्ट्राच्या मातीतले सुपुत्र असलेले कामटे साहेब, करकरे साहेब, आमचे त्या कसाबला जिवंत पकडणारे तुकाराम मोबाळे साहेब, हे सगळे महाराष्ट्राचे सुपुत्र आहेत. विश्वास नांगरे पाटील साहेब असतील, कितीतरी. ज्यावेळी या देशावरती इसिसचं सावट आलं, ज्यावेळी या महाराष्ट्र भूमीवरती इसिसचं सावट आलं, त्यावेळी पुण्याच्या एटीएसचे भानुप्रताप बर्गे साहेबांपर्यंतची आमची मंडळी असतील. इसिसने वैयक्तिकरित्या ज्या माणसाला धमकी दिली, अशा त्या भानुप्रताप बर्गे नावाच्या आमच्या जाबाज पोलीस अधिकाऱ्याने इसिस सारख्या मोठ्या संकटापासून भारत मातेला वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. इसिसच्या अतिरेक्यांच्या धमक्या आमच्या छाताळावरती झेलल्या त्या माणसाने. त्यांचे सहकारी असतील. ही महाराष्ट्र भूमीची पोलीस मंडळी ही सुद्धा आज काय पद्धतीनं रक्षण करतायत. आणि म्हणून आमचा जो महाराष्ट्र आहे ना, हा लढवय्या आहे. आणि लढवय्या तर तो आहेच, पण त्याच्याबरोबर तो संस्कारी महाराष्ट्र आहे. आमच्या महाराष्ट्रावरती संस्कार कुणाचे आहेत? कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती ज्ञानोबा रायांपासून संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांपर्यंत, समर्थ रामदासांपासून नामदेव महाराजांपर्यंत, सेना नाव्यांपासून एकनाथ महाराजांपर्यंत, जनाबाईंपासून मुक्ताबाईंपर्यंत आमचे साधू संत मंडळी आमच्यावरती अध्यात्माचे संस्कार करून गेली. म्हणून हा महाराष्ट्र राकट आहे, कणखर आहे, रांगडा आहे, जिद्दी आहे, लढवय्या आहे. तसाच तो भक्तिशाली आहे, भक्तिशील आहे. त्याला जसं रणांगणामधली ढाल आणि तलवार आणि त्या ढाल तलवारींचे आवाज त्याला आवडतात, तसंच आपल्या महाराष्ट्राच्या प्रत्येक टाळ मृदुंग सुद्धा आवडतो. महाराष्ट्र आपला प्रत्येक क्षेत्रात आज अव्वल आहे. क्रीडा क्षेत्रामध्ये सांगायचं तर सगळ्यात मोठं नाव ज्याचं समोर येतं, सचिन तेंडुलकर. गायन, वादन आणि नृत्य अशा तिन्ही कलांना मिळून संगीत असं म्हणतात, अशी संगीताची व्याख्या आहे. त्या तिन्ही कलांमध्ये गायनात असेल आमच्या लता दिदी आहेत, वादनामध्ये
आणि नृत्यामध्ये सुद्धा आमचा महाराष्ट्र पुढे आहे. कितीतरी भाषा आहेत या महाराष्ट्र देशामध्ये. जवळजवळ प्रत्येक गावठाणासरशी पंचक्रोशीसरशी आमच्या महाराष्ट्राची भाषेचं टोन आणि महाराष्ट्राच्या भाषेचं वेगळेपण बदलत जातं. तुम्ही कोकणात उतरा, वेगळी भाषा आहे, पण ही सारी भाषा एका मराठी भाषेशी संलग्न आहे. मराठी भाषा हे वडाचं झाड असेल तर ह्या सगळ्या त्याच्या पारंब्या आहे. असा आमचा महाराष्ट्र आहे. आमच्या महाराष्ट्रातले उद्योजक, मला तर उद्योजक अनेकांना माहिती आहेत. मी तुम्हाला 2-3 सांगतो. आमचे अनिल नाईक आहेत, जे प्लॅस्टो इंडियाचे प्रेसिडेंट आहेत. हिंजवडीला त्यांची कंपनी अनिल प्लॅस्टिक म्हणून. किती मोठा उद्योजक आहे. गाड्यांसाठी, वेगवेगळ्या यंत्रांसाठी लागणारे प्लॅस्टिकचे जे बारीक बारीक पार्ट आहेत देशभर पुरवले जातात, ते या कंपनीतनं जातात, अनिल नाईकांकडनं. मला सांगायला अभिमान वाटतो या मराठी माणसाचा, या महाराष्ट्रीय माणसाचा. गुजरात कॉलनीमध्ये 10 बाय 10च्या खोलीतनं कष्ट करून वर आलेला हा आमचा उद्योजक आहे. आज संपूर्ण भारतभर प्लॅस्टिक पुरवतोय. दुसरे असतील आमचे श्रीपाद चव्हाण, आमचे मित्र आहेत, आमच्या थोरल्या बंधूंसारखे आहेत. न्यूक्लियस प्रोटीनचं त्यांचा व्यवसाय. जे व्यायाम करताना प्रोटीन पावडर लागते, शरीर सौष्ठवपटून म्हणजे बॉडी बिल्डर्स, मॉडेल्स, त्याच्यानंतर फिटनेसवाले लोक, खेळाडू, हा प्रोटीन पावडरचा त्यांचा बिझनेस. आणि आज प्रोटीन पावडरच्या क्षेत्रामध्ये ऑथेंटिक म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं, ज्यांच्यावर आजपर्यंत कधी आक्षेप आलेला नाही, असे आमचे श्रीपाद चव्हाण. संपूर्ण भारतभर त्यांचं प्रोटीन जात आहे. वेगवेगळ्या क्षेत्रातली वेगवेगळी मंडळी आहेत. आमचे आंब्याचे बागायतदार आज जगभर पुरवत आहेत. महाराष्ट्राचं नाव आहे हापूस आंबा, महाराष्ट्राचं नाव उज्ज्वल करताय. आणि हे बघून फार बरं वाटतं. शिवाजी महाराजांवरती जीव ओवाळून टाकणारा हा महाराष्ट्र, शिवाजी महाराजांकडून प्रेरणा घेणारा हा महाराष्ट्र, संतांकडून टाळ मृदुंग शिकणारा हा महाराष्ट्र, सचिनकडून खेळ पाहायला शिकणारा हा महाराष्ट्र, आणि लता दिदींकडून गाणं ऐकायला शिकणारा हा महाराष्ट्र. हा महाराष्ट्र लढवई आहे. हा महाराष्ट्र लढवई आहे अतिशय. आणि तुम्ही, आम्ही या महाराष्ट्रातले आहोत आणि आपल्यामध्येही ती लढवई जिद्द पाहिजे. खरं तर आज हे लाईव्ह झालं असतं की नसतं, माझ्या मनामध्ये प्रश्न होता. कारण तुम्हाला सांगतो, आमच्या इथे खाली आत्ता कोरोनाचं टेस्टिंग चालू आहे आणि लोक आली आहेत. आमच्या घरचेही सगळे तिथेच गेलेत खाली आणि मलाही तिथं जायचंय. मी त्यांना सांगितलं माझं लाईव्ह होऊ दे, मग मी येतो टेस्ट करायला. एवढं मोठं सावट आज आलेलं आहे आपल्यावर. लढवय्या महाराष्ट्र तुम्ही ऐकलात, जो भारत भूमीचा रक्षक आहे. सह्याद्री हा हिमालयाच्या मदतीला वेळोवेळी धावलेला आहे. पण आपलं वाक्य आहे, दिल्लीचेही तख्त राखितो महाराष्ट्र माझा. आज आपण सारे जण या देशासाठी काय त्याग करू शकतो. मी योगदान आणि बलिदान दिलेल्या माणसांची नावं तुम्हाला सांगितली. आज देशासाठीचं त्यागाचं उदाहरण म्हणजे आपण आपल्या प्रशासनाने सांगितल्याप्रमाणे सगळ्यांनी नियम पाळून घरी थांबणं. भारत मातेला वाचवण्यासाठी जसं आमच्या क्रांतिकारकांच्या हातामध्ये बंदुका, बॉम्ब होते, भारत मातेला वाचवण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या हातामध्ये तलवार होती, मावळ्यांच्या हातामध्ये समशिरी होत्या. आज आपल्या हातात काय आहे? आपल्या हातात आहे संयम. आणि हा संयम आपण बाळगूया आणि या कोरोना विरुद्ध लढूया. दुर्दैवानं आपल्या महाराष्ट्रावरच कोरोनाचं संकट सगळ्यात जास्त आहे, पण आपण लढणार आणि या देशाला पुन्हा एकदा या साऱ्या संकटातून बाहेर काढणार. आपण आज मला या कार्यक्रमामध्ये संधी दिली त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे आभार मानतो. आमचे सगळ्यांचे बंधुतुल्य रवीजी घाटे, राष्ट्रीय युवा पुरस्कार विजेते, त्यांनी मला ही संधी दिली, त्यांचे मी आभार मानतो. युवा स्पंदन जी अतिशय चांगलं काम करणारी संस्था आहे, तो चेतन, त्याचे संस्थापक चेतन धोत्रे, चेतन माझे खूप वर्षांपासून मित्र आहे आणि या सगळ्या संस्था तुम्ही अतिशय चांगला उपक्रम करताय. आता मी लढायला चाललोय कोरोनाच्या टेस्ट विरुद्ध. मला असलं काय, बघू आता खाली जाऊन काय होतंय, पण तुम्हीही आपला महाराष्ट्र जसा लढवई आहे तशी झुंजार वृत्ती या देशासाठी आज दाखवा आणि आपण जिद्द बाळगून याही संकटातून बाहेर पडू. महाराष्ट्र दिनाच्या तुम्हाला आम्हाला सर्वांना शुभेच्छा देतो, कामगार दिनाच्या शुभेच्छा देतो. त्या हुतात्म्यांना या ठिकाणी मी अभिवादन करतो. आणि इथं थांबताना आज तुम्हाला, कारण शाहीर सौरभ करडे बोलतायत ना, सौरभ करडे बोलल्यासारखं काहीतरी वाटलं पाहिजे, तशी ती सगळी बघणाऱ्या मंडळींची इच्छा असणार. हे छत्रपती शिवाजी राजांचं वर्णन ज्याच्यामध्ये महाराष्ट्राचं नाव आलेलं आहे हे करतो आणि थांबतो. कसे होते शिवाजीराजे? या महाराष्ट्राचा, भारत मातेला वाचवणारा आमचा, या महाराष्ट्राचा सुपुत्र आमचा राजा कसा होता?
निश्चयाचा महामेरू, बहुत जनांसी आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी, यशवंत, कीर्तिवंत, सामर्थ्यवंत, वरदवंत, पुण्यवंत, नीतिवंत, आचारशील, विचारशील, दानशील, धर्मशील, सर्वज्ञपणे सुशील, सकलांठाई, धीर उदार गंभीर, शूर क्रियेसी तत्पर, सावधपणे नृपवर तुच्छ केले. कित्येक दुष्ट संहारिला, कित्येकासी धाक सुटला, कित्येकांसी आश्रयो झाला, शिवकल्याण राजा या भूमंडळाचे ठाई. धर्मरक्षी ऐसा नाही, महाराष्ट्र धर्म राहिला काही तुम्हा कारणे, महाराष्ट्र धर्म राहिला काही तुम्हा कारणे. हा आपला महाराष्ट्र धर्म आहे, ही आपली प्रेरणा आहे. हा महाराष्ट्र धर्माचं पालन करूया. भारत माता एका मोठ्या संकटात सापडलेली आहे. आपण साऱ्या महाराष्ट्रीय बांधवांनी तिच्यासाठी संयम बाळगून सारे नियम पाळूया एवढं आवाहन मी करतो आणि तुम्हा सगळ्यांची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम.